नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पानाची भाजी। त्यासाठी ज्यांनी आधी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा। मित्रांनो, मी पोस्ट आजकाल कमी करते कारण मी माझे 100 सबस्क्रायबर कधी कंप्लीट होते ते बघत होते। प्लीज माझे लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर पूर्ण करा, म्हणजे मी आधीसारखी रोजच्या रोज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवत जाईल। चला तर मग बघूया आळूच्या पानांची भाजी। त्यासाठी आळूचे पानं घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं आणि आळूच्या पानांच्या खालचं थोडंसं असं दांडी घ्यायची, ती पण मस्तपैकी सोलायची आणि त्याचेही मस्त बारीक तुकडे करून घ्या। एक टोप घ्या, त्यात तेल टाका, 2 मोठे कांदे घ्यायचे बारीक चिरून आणि अर्धा टोमॅटो तो पण मस्तपैकी कापून घ्यायचा, छोटे तुकडे। तेलात ते परतून घ्यायचे। त्यात अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची अशी पेस्ट टाकायची, एकजीव करून घ्या। कांदा टोमॅटो शिजला की त्यात थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर, नाही टाकलं तरी चालतं, जी आपली डाळ असते चण्याची डाळ ती मी अर्धा तास भिजवून ठेवलेली गरम पाण्यात, कोमट पाण्यात आणि तेलात जराशी शिजवून घेतलेली ती टाकायची आणि परतून घ्यायची। मग नंतर आळूचे पानं जे आपण चिरलेले ते टाकून एकजीव करून घ्या। मग मसाला, हळद आणि मीठ टाकून एकजीव करून घ्या। मग वरती पाणी टाका, जेवढं तुम्हाला रस्सा करायचं तेवढं, आणि ते पानं मस्तपैकी शिजू द्या। मग नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, थोडेसे शेंगदाणेही अख्खे दाणे टाकले तरी मस्त चालेल, आणि थोडंसं चिंचेचं पाणी, 1 चमचा लिंबाचा पाणी आणि 1 चमचा साखर आणि थोडंसं गूळ टाकून मस्तपैकी एकजीव करून घ्या आणि उकळी येईपर्यंत शिजू द्या। झाली आपली तयार आळूच्या पानांची मस्तपैकी भाजी। चपाती बरोबरही मस्त वाटते, भाकरी बरोबर पण आणि भाताबरोबर पण।